महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. मराठा उपोषणकर्ते 78 वर्षीय लिंबाजी खुणे यांनी उपोषण सोडलं. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षण मागणीसाठी उपोषणाचा प्रवास अंतरवाली सराटी ते मंत्रालय मुंबई आझाद मैदानापर्यंत हा महाराष्ट्र शासन व प्रशासनाला घाम फोडणारा ठरलाय. त्याच पद्धतीनं अहमदपूर तालुक्यातील गुंजाटी गावचे लिंबाजी खुणे यांनी गुंजोटी गावात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शासनाकडे निवेदन देऊन जरांगे पाटलांच्या उपोषणाला कायम साथ देऊन आरक्षणाच्या लढ्यात सहभागी होऊन लढा यशस्वी केला. या मराठा आरक्षण संघर्षात कुटुंबाप्रमाणे गावकरी वर्गांनी साथ देऊन लिंबाजी खुणे यांचं मनोधैर्य वाढवलं. म्हणून त्यांनी गावकरी व पोलीस प्रशासन, पत्रकार बांधवांचे आभार व्यक्त करत किनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वैभव नेटके यांच्या हस्ते नारळ पाणी पिऊन उपोषण सोडलं. या प्रसंगी मंडळ अधिकारी अण्णासाहेब नागतरे, राम चव्हाण, होमगार्ड, सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहूया या संदर्भातील सविस्तर आढावा आमचे प्रतिनिधी असलम शेख यांच्याकडून. जरांगे पाटील यांचं जे उपोषण सोडलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांनी देखील उपोषण सोडलेलं आहे. ते आता सध्या माझ्यासोबत आहेत. काय सांगाल, जे आपण उपोषण सोडलंय आता? सोडलं ना. जरांगे पाटलांनी उपोषण सोडलंय, त्यानंतर तुम्ही पण उपोषण सोडलंय. सोडलं ना. काय मागण्या मान्य झाले तुमचे? मागण्या मान्य केल्या म्हणून सोडलं. हो, किनगावचे आपले PSI साहेब आले ते त्याच्या हाताने मी सोडलेलं आहे उपोषण. मंडळ अधिकारी सगळे माझे भाऊ बंधू गाव मंडळी सगळ्याच्या हातानं, इस्माईल शेठ हे सगळे आले म्हणून मी उपोषण संतोषीनं सोडलं. जरांगे पाटलांचं समाजासाठी खूप मोठं योगदान म्हणावं लागेल. हो, त्याचप्रमाणे तुमचं पण, तुम्ही पण जसं जसं जरांगे पाटील उपोषणाला बसले त्यावेळी तुम्ही उपोषण केलात, त्या बाबतीत काय सांगाल तुम्ही? जरांगे पाटलाने जितके उपोषण केलेत तितके मी सुद्धा उपोषण केलेत. मी अंतरेली सराटीला पायी इथून चलत गेलेला. इथून निरपाने ते बर्दापूर वाघाळा, तिथून नाही लोखंडी सावरगाव, तिथून होळ, केज, बीड, मांजरसोंडा त्या हॉटेलवाल्यानं माझा पाहुणचार चांगला केला. खाली माझा मसाजोगमध्ये थोडं हे झालं. बरं, कसं वाटतंय आता शासनानं तुमच्या मागण्या मान्य केल्या? शासनाला आता बरोबर चांगलं वाटणार की. हो, आणि मला बी चांगलं आनंद वाटला. आता शासनाला काय विनंती तुमची, काय कसं पाहतात त्यांच्याकडे? आता मागण्या मान्य केल्या तुमच्या. हो ना, आता चांगलंच हे करतो ना. हे गुंजटी येथील जे सरपंच आहेत त्यांचे जे पती आहेत त्यांच्याशी देखील आपण बोलणार आहोत. त्यांचं नाव आहे राम चव्हाण. काय सांगाल आपण, जे मनोज जरांगे पाटील यांनी जे उपोषण सोडलंय त्याचप्रमाणे पुणे यांनी उपोषण सोडलेलं आहे? गेल्या 5 दिवसापासून श्री मनोज जरांगे दादा पाटील हे मुंबई येथे आझाद मैदानावर मराठा बांधवाच्या हक्कासाठी, न्याय हक्कासाठी उपोषणाला बसले होते. त्याच पद्धतीनं जसे मनोज दादा मुंबईला उपोषणाला किंवा मराठा बांधवाच्या हक्कासाठी उपोषणाला बसत गेले, त्याचप्रमाणे आमच्या गावातून गुंजटी येथून आमचे लिंबाजी दादा खुणे यांनी देखील त्यांच्या बरोबरीनेच उपोषण केलेलं आहे गावामध्ये. आणि आज सर्वप्रथम मी महाराष्ट्र शासनाचे जाहीर आभार मानतो, कारण जो मनोज दादाचा 5 दिवसापासून मुंबई येथे आमच्या न्याय हक्काचा लढा चालू होता, या लढ्याचे यश आज आम्हाला 3-4 वाजता मिळालेलं आहे. शासनाने आमच्या सर्व 8 मागण्या दादाच्या होत्या, 8ला 8 मागण्या मान्य केलेल्या आहेत. आणि आमची आता एवढीच विनंती आहे की जे आज GR निघालेलं आहे याचं रूपांतर लवकर त्याने कायद्यामध्ये पारित करून या कायद्याचं मराठा बांधवांना लवकरात लवकर फायदा मिळावा. आणि याच्यामध्ये मी दुसरी एक गोष्ट मी स्वतः मुंबईला या लढ्यामध्ये गेलो होतो, तर मला एक गोष्ट जाणवली. या मुंबईच्या आरक्षण लढ्यामध्ये आम्हाला सर्व जाती धर्माने आणि विशेष म्हणजे पत्रकार बांधवांनी आमच्या वेळी जी काय मनोदादाच्या लढ्याची गोष्ट आहे ती गाव पातळीवरच्या सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवली. आणि दुसरी गोष्ट, पोलीस बांधवांनी एवढं सहकार्य चांगल्या प्रकारे केलं की मुंबई ही काही जाण्यासाठी नवीन होती, तरी देखील
प्रत्येकाला रस्ता दाखवणं, पार्किंगची व्यवस्था ही आमच्या पोलीस बांधवाने आणि अतिशय प्रेमाने, एखादी मराठा बांधव जरी चिडलेला असला तर पोलीस बांधवांनी अतिशय प्रेमाने त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करून आमची काळजी घेतली. आणि तसेच तिसरा घटक आमचे जे वकील बांधव आहेत त्यांनी देखील आमच्या समाजाची बाजू कोर्टात वेळोवेळी मांडून आमच्या समाजाला न्याय देऊन आज या वकील बांधवाच्या कोर्टातील लढाईमुळे देखील आम्हाला बरंचसं मोठं यश मिळालं आहे. आणि तसंच मुंबईकरांना आमचा काही त्रास झाला असेल, मुंबईकरांनी तो त्रास सहन करून या लढ्याला देखील तिथे पाठिंबा दिला. आणि बऱ्याचशा उद्योजक मंडळीनं विविध समाजातील असतील ते मग इतर समाजातील असतील त्यांनी केळी किंवा खायचं जे काय लागणारं पाणी असेल या सर्व गोष्टी मराठा बांधवांना तिथं कमी पडू दिल्या नाहीत. त्याबद्दल देखील मी गुंजोटीकरांच्या वतीनं किंवा मराठा बांधवाच्या वतीनं या सर्व घटकातील मदत करणाऱ्या मंडळींना मी त्यांचे जाहीर आभार मानतो. हे होते लिंबाजी खुने म्हणून. त्यांनी वारंवार जे आहे तर जशा प्रकारचं मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली त्याचप्रमाणे त्यांनी देखील या ठिकाणी उपोषण केलेलं आहे. आता मनोज जरांगे पाटील यांचं जे उपोषण सोडण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे त्यांनी हे उपोषण सोडलेले आहे. न्यूज 15 मराठी, असलम शेख, लातूर.